की मी जो निर्णय घेतला, मी म्हटलं की 11-12 सायन्स, म्हणजे पहिला मला कॉमर्स करायचं होतं, CA करायचं होतं. पण असं ठरलं शाळेतल्या शिक्षकांशी वगैरे बोलल्यानंतर की सायन्स कर, खूप वाटा आहेत पुढं. त्यामुळं ठीक आहे, घरचे म्हणले सायन्स कर. त्यानंतर इंजिनिअरिंग नाही हे लक्षात आल्यामुळं BSc करायचं आहे मॅथ्स या विषयात. घरचे म्हणले ठीक आहे, तुला जे जमते ते कर. नंतर म्हणलं MSc सोडून मला स्पर्धा परीक्षेसाठी पुण्याला जायचं आहे, हे करायचं आहे. ठीक आहे, घरावर कर्ज काढलं आणि मी पुण्याला आलो. हो. हां, त्यावेळी घराला मॉर्गेज केलं पतसंस्थेसाठी बापरे. आणि आम्ही पुण्याला आलो. मग घरचे म्हणले तू कर. म्हणजे घरच्यांचा विश्वास पूर्ण माझ्यावर होता आणि घरच्यांनी मला कधीही हे करू नको, हे कर असं. म्हणजे 8 वर्ष लागली मला पूर्ण म्हणजे पहिली परीक्षा, पहिली पोस्ट निघण्यासाठी आणि डायरेक्ट क्लासमनच निघाली. पण त्या 8 वर्षाच्या काळामध्ये घरच्यांनी मला एकदाही, म्हणजे अनेक घरात सुद्धा फायनान्शियल चढउतार आले, खूप म्हणजे सांगता येत नाहीत अशी सुद्धा परिस्थिती आली की त्यावेळी पैसे कमवून आणणं ही गरजच होते. मग त्यावेळी मी प्रायव्हेट जॉब करत, पार्ट टाईम जॉब केल्यानंतर फुल टाईम सुद्धा जॉब केले. पण घरच्यांनी कधीही मला सांगितलं नाही की तू काम कर, पैसे आणून ठेव आणि हे सोडून दे सगळं. देवाचे सुद्धा आधी कोण असतील तर ते आईवडीलच आहेत. बरोबर आहे. त्यामुळं त्यांनी एकाही अर्थानं मला कोणत्याही गोष्टीला, माझ्या निर्णयाला आतापर्यंत विरोध केला नाही आणि त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज उपजिल्हाधिकारी होऊ शकलो.